Namaskar everyone. Welcome back to a new channel of Rizvi College of Hotel Management, and we are back with a new video where we'll be diving into a fascinating of fish and aquatics adventure. So I am Yusuf Sheikh with my fellow mate Keval Gowde, and we are here to explore various types of fishes. नमस्कार मित्रांनो, माझे नाव केवल गावडे. तर आज आपण आलो आहोत रिजवी कॉलेज बँड्रा येथून. तर आज आपण जाणून घेणार आहोत विविध प्रकारचे माशांबद्दल. तर चला जाणून घेऊया या सातपाटीच्या मार्केटमध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण इथे आलो आहोत. इथे विविध प्रकारचे मासे आहेत. तर हे काय आहेत आई? हे खाजरी आहेत. तर हे ऑइली प्रकारचे मासे आहेत. म्हणजे ज्या माशाला जास्त प्रकारचे जे खवले असतात ना, त्याच्याने आपल्याला कळतं ते जास्त प्रकारचे ऑइली मासे असतात. तर पुढे आपण जातो. हे मुशी आहे. मुशी हे राऊंड फिश प्रकारमध्ये येतं. त्याला एक हाड असतं, म्हणजे मधोमध जे हाड असतं ना, ते एक हाड असतं. पुढे जाणार आहोत सुरमईकडे. तर त्याच्यानंतर हे काय ताई? हे कर्ली आहे. म्हणजे याला जास्त काटे असतात. म्हणजे खवले जाम कमी, बट काटे खूप जास्त. म्हणजे ज्याला काटे ज्यांना आवडत नसेल ना, तर याच्यापासून लांब राहावे. तर पुढे आपण जाणार आहोत बांगड्यांसाठी. जर मच्छी खायची आवड असेल, खूप आवड असेल, तर बांगडे बेस्ट आहेत, मी सांगू शकतो. पापलेट जाम छोटी साईज आहे, पण आता येतीलच खूप चांगले मोठे मोठे. हे खाटी मासे आहेत. काठी बरोबर. हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा वाम मासा आहे, सर्वात मोठा. इट्स ऑल्सो कॉल्ड ऑइली फिश. इट गिव्स अ लॉट ऑफ ऑइल. तर ही ह्याची गाभोळी आहे. या काकांनी गाभोळी सुद्धा काढलेली आहे. चवीला एकदम अतिशय सुंदर. तर ही खूप कमी मिळते. तर आपण सातपाटीच्या मार्केटमध्ये यावे, ही ट्राय करायला बेस्ट आहे. चला मित्रांनो, आपण पाहूया. सातपाटी हीच खासियत आहे की एक से एक बडकर म्हणजे मोठा मासा आपल्याला बघायला भेटतोय. तर हा मासा आहे चकला. तर तुम्ही याची साईज बघू शकता, म्हणजे हाताहून मोठा आहे. तर पुढचा मासा आपण बघतोय फळा. तर हा फ्लॅट फिश आहे. फळा मासा आपण बोलू शकतो. हे ऑइली प्रकार मध्ये येतो. तुम्ही याची साईज बघू शकतात. हीच सातपाटीची खासियत आहे. तुम्ही बघू शकतात किती मोठमोठे मासे इथे मिळतात. तर चला आपण पुढे बघूया. तर पुढे आपण चाललो. हा टोळ मासा आहे. तर याची तुम्ही लांबी बघू शकतात. तर आता मी जे नाव सांगणार आहेत ना, तुम्ही त्याने खूप एकदम काय बोलतात, एकदम शॉक होणार आहात. तुम्ही बोलाल की पक्ष्यांची नावं सांगते. जसं हा पोपट आहे, त्या पक्ष्यांचं नाव नाही. हा कावळा आहे. कावळा ना ताई? हा कावळा आहे. हे माशांची नावं आहेत. तुम्हाला वाटत असेल मी पक्ष्यांची नाव बनवतोय, मी तुम्हाला येणं बनवतोय, बट खरं सांगेल तर ही माशांची नाव आहे. तुम्ही यांची साईज बघू शकतात. हे तुम्हाला मिळणार फक्त सातपाटीच्या मार्केटमध्ये. बघितलं सगळ्या काही. तर आपण पुढच्या माशांकडे जाऊया. चला मित्रांनो. तर पुढे आपण जाऊया. तर आपण बघतो शिंगाळीचे, अशी काय शिंगाळीची अंडी ना. तुम्ही बघायला जाल तर जे शाकाहारी असतील ना, तर त्यांच्यासाठी वाटाण्याची जी भाजी असते ना, सेम टू सेम तशीच असेल. म्हणजे काय फरकच नाही करणार तुम्हाला की भाजी आहे का शिंगाळीची अंडी आहेत. म्हणजे खाणारे असतील ना, ते कन्फ्युज होतील. एवढी याची चव उत्कृष्ट असते ना की तुम्ही पाहतच राहाल. तर आपण पुढच्या माशाकडे जाऊ. चला. तर मित्रांनो, हे आहेत शिवल्या. म्हणजे तुम्ही बोलाल ना, जे शेल फिश तुम्ही म्हणतात तुमच्या बाहेरगावच्या भाषेत, तर हे बेस्ट. ह्याच्यात जे मांस असतं ना, ते उत्कृष्ट असं लागतं. तुम्ही त्याच्यात सारात खावा किंवा तिसऱ्या मसाला खावा, ते बेस्ट लागतं. म्हणजे चकण्यात तुम्ही मानाल तर एकदम बेस्ट. म्हणजे ह्यातलं जे मांस असतं ना, म्हणजे हे असं जे तुम्ही उकळवाल त्याला, तर हे जे ओपन होतं ना, तर ह्याच्यातून जे मांस येतं ना, ते अतिशय उत्कृष्ट येतं.
बोंबील आहेत, मग ते पापलेट आहेत. हा कोणता मासा आहे? हलवा. तर मित्रांनो हा आहे बोंबील. हा जो मासा जो आहे ना एवढा मऊ मुलायम की तोंडात टाकल्या टाकल्या विरघळेल असा हा मासा आहे. ह्याला मध्ये फक्त एकच हाड असतं, जसं टाकील तसा विरघळायला. चला तर मित्रांनो पुढच्या माश्याकडे जाऊ आपण. तर मित्रांनो पुढच्या माश्याकडे आपण चाललो आहोत. तर याला बोलतात खापरी किंवा लिंबूड यांच्या भाषामध्ये. म्हणजे हा एकदम फ्लॅट पीस जो असतो ना त्या हिशोबाने आहे. जसं की तुमचा पापलेट झाला, हलवा झाला, त्या फॅमिलीतून येतो. हे बघ तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश पीस आहे सातपाटीचा. तर पुढच्या माश्याकडे आपण जात आहोत. तर ह्याला बोलतात मांदेली किंवा तुमचा झाला गोल्ड फिश. त्याला पण बघू शकतो की एवढा फ्रेश पीस आहे बघा. पुढच्या माश्याकडे आपण जात आहोत ती आहे सर्वांची लाडकी आवडती कोळंबी. तर आपण बघू शकतो सर्व लहान मुलांपासून, तर आपण बघत आहोत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची लाडकी आहे कोळंबी. याला फ्राय करू शकतो, याची करी बनवू शकतो, प्रत्येकाला आवडणारी. ही बोनलेस आहे, याच्यात एकही हाड नाही ना काटा. तर आपण बघू शकतो याचं जे फ्राय लागतं ते बेस्ट. जसं का कोळंबी आपलं प्रॉन्स हे झालं काय बोलतात त्याला सर्वांचं लाडकं प्रॉन्स कोलीवाडा झालं किंवा प्रॉन्स करी झालं, एकदम बेस्ट. चवीला असं बघा की तोंडातून बघता बघता पाणी येईल. चला पुढच्या माशाकडे बघू. तर पुढच्या माशाकडे आलो आहोत आपण मित्रांनो. तर ते आहेत आपली कर्दी जी असते ना ती विथ शेल असतं किंवा त्याला आपण मराठीत म्हणू शकतो आवरण जे असतं. हे जे आहे ते सोललेले आहे, तुम्ही बघू शकतात. हे जे सुकट बनवतात सुके जे असतात ना कर्दी कोलमी, हे जे जेव्हा म्हणजे याचं जे सुकट मिळतं ते एकदम बेस्ट आहे. सुकी भाजी तुम्ही बोलू शकता कर्दी कोलमीची, ती बेस्ट आहे, त्याला तोड नाही. एवढे जे उत्कृष्ट चव जी असते ना ती तुम्ही अजून कोणत्या माशात तुम्ही शोधू नाही शकाल. तर पुढचा आपण मासा आपण बघू. चला तर पुढच्या माशाकडे जात आहोत आपण. तर त्याला इंग्लिश मध्ये बोलतात स्टिंगरे किंवा मराठीत म्हणतात आपण पाकड. हा फ्लॅट फिशचा एक प्रकार आहे. तर आपण बघू शकतात ह्याचं कालवण जे आहे ना ते उत्कृष्ट प्रकारात बनतं. म्हणजे याची चव जी आहे ती आहा लाजवाब. म्हणजे हे जी साईडचा जो पार्ट आहे ना तो काढलेला जातो. म्हणजे हे जे समुद्राच्या एकदम खोल जागी आहे ना तिथे मिळतं. हा जो सगळा आहे ना प्रकार हा कट होतो आणि मधलं जे फ्लेश आहे ना त्याचं कालवण बनतं. कालवण जे श्रावणानंतर जे मासे येतात ना ते ह्याच्यात एकदम बेस्ट टाइपचे येतात. So let's move towards the classification of seafood. Classification of seafood. There are 4 types of fishes, that are flatfish, roundfish, shellfish and cephalopods. Flatfish has stingray, sole and anchovies. Roundfish has oily and non-oily. Oily are salmon, mackerel and sardine. Non-oily has cod, haddock and snapper. Shellfish has 2 types, that are crustacean and molluscous. Crustacean has crab, lobster and shrimp. Molluscous has 2 types, that are bivalve and univalve. Bivalve are clams and oysters. Univalve are conch. Cephalopods. Cephalopods have 3 types, squid, octopus and cuttlefish. So let's move towards our first fish, that is kajari, also known as Lattice calcarifer. The calcarifer fish, also known as barramundi, is a large silver fish found in the Indo-Pacific region. It has firm white meat and is popular for eating, growing up to 1.8 meters long and weighing up to 60 kg. So the second fish is mushi fish. Mushi fish is also known as the threadfin, is a coastal fish found in the Indian and Pacific Oceans. It has a long, slender body with thread-like fins and is popular for its tender, white meat. So our third fish is Karli fish, also known as black pomfret, is a flat silver grey fish found in the Indian Ocean. It's prized for its soft, flavorful flesh and is commonly used in Indian cooking. So our fourth fish is Bhangra fish. Bhangra fish is also known as Indian mackerel, is a small, oily fish commonly found in the Indian and Western Pacific Oceans. It is popular for its rich flavor and is often used in curries and fried dishes.
So our fifth fish is Katti fish. Katti fish is also known as catfish, is a freshwater fish with a smooth, scaleless body and whisker-like barbels around its mouth. It's known for its mild, tender meat and is commonly used in various traditional dishes. So our sixth fish is wormfish, also known as eel, is a long snake-like fish found in both freshwater and marine environments. It has a soft, oily texture and is often used in smoked or grilled dishes due to its rich flavor. So the seventh is gaboli fish, also known as a Bombay duck, is a slender, soft-bodied fish found along the Indian coast. Despite its name, is actually a type of lizard fish and is popular for its delicate, flavorful meat, often dried and used in various Indian dishes. So the eighth fish is chakla fish, also known as the Indian carp, is a freshwater fish with a deep rounded body and a forked tail. It has a mild flavor and firm texture, making it popular in variety of religion dishes. So the ninth fish is phala fish, also known as hilsa, is a prized freshwater fish found in rivers and coastal waters in South Asia. It has a rich oily flavor and tender, delicate flesh, often enjoyed in traditional dishes like curries and fried preparations. So the 10th fish is tole, also known as needle-scaled queenfish, is a sleek, silvery fish found in tropical waters. It has long, slender body with sharp needle-like scales and is valued for its firm, mild-flavored flesh. So the 11th fish is Singhala fish, also known as the snakehead, is a freshwater fish with a long, cylindrical body and a large mouth. It is known for its firm, meaty texture and is often used in soups and stews. So the 12th fish is Shivla fish, also known as the silver catfish, is a freshwater fish with a silver grey body and long, whisker-like barbels around its mouth. It has a mild tender flesh and is commonly used in various dishes including curries and stews. So the 13th fish is bombil fish, also known as Bombay duck, is a small, slender fish with a soft, delicate texture. Despite its name, it's not a duck but is popular for its unique flavor and is often used in Indian cuisine both fresh and dried. So the 14th fish is khapri, also known as limbird, is a small flatfish found in coastal water. It has a mild flavor and tender flesh, making it popular for grilling or frying. So the 15th fish is mandeli, also known as anchovies, are small silver fish found in both freshwater and saltwater. They have a strong salty flavor and are often used as a seasoning or in sauces. So the 16th fish is columbi, also known as prawns, are large shellfish with a sweet tender meat. They are commonly used in a variety of dishes such as curries and stir fries due to their rich flavor. So the 17th fish is Kardi columbi, also known as small prawns, are tiny shellfish with a delicate sweet flavor. They are often used in traditional dishes, especially in curries and stews due to their tender texture and rich taste. So the 18th fish is Pakad, also known as stingray, is a flat disc-shaped fish with a long whip-like tail. It has a mild tender meat that is often used in variety of seafood dishes including curries and grilled preparations. So now let's move towards the end of the video and enjoy the cinematics. Thank you. Thanks for watching this video. Do like, share, subscribe our channel, HVHM City, and stay tuned. Thank you.